दंड माय भाऊ, हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य नावाचे साधू एक अतिशय हुशार होऊन गेले. ते ज्यावेळेस ते मोठे झाले त्यावेळेस त्यांनी पाहिलं की बौद्ध धर्माचा पगडा वाढला आहे, जैन धर्माचा पगडा वाढला आहे आणि हिंदू धर्माची पिछाड झालेली आहे. हिंदू धर्म हळूहळू नष्ट होत आहे. आणि मग त्यानं प्रयत्न करून हिंदू धर्माला महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं शंकराचार्यानं. आणि गीतेवर त्यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला. तर असे शंकराचार्य होते. तर त्यांनी अनेक काव्य केले, स्फुटकारे, लहान लहान, छोटे छोटे, मोठे. पण एक काव्य माझ्या पाहण्यात आलं त्याचं, ते चरपट पंजरी नावाचं काव्य. तर त्या चरपट पंजरीमध्ये ते म्हणतात त्याला एक माणूस दिसला, ब्राह्मण, आणि तो ब्राह्मणाचं वय 70-80 असं म्हातारा झाला आणि तो वेदाचे मंत्र घोकू लागला. आणि मग वेदाचे मंत्र घोकत असताना आणि हे त्यानं पाहिलं आणि त्यांनी त्याला सांगितलं, अरे भल्या माणसा, आता तुझं मरण जवळ आलं आहे. प्राप्ते सन्निहिते मरणम, तुझं मरण जवळ आले. प्राप्ते सन्निहिते मरणम नाही नाही रक्षती डुकरण करणं. ते डुकरम करणं नावाचा एक वेदाचा मंत्र असतो, तो घोकू लागला तो माणूस म्हातारा. तर ते म्हणे नाही नाही रक्षती डुकरम करणं. तर ते म्हणे मग काय करू महाराज मी? ते म्हणले, शंकराचार्य म्हणले, आता भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमध्ये. अरे मूढ माणसा, अरे भल्या माणसा, अज्ञानी माणसा, आता तुझ्याच्यानं वेद पाठ होणार नाहीत, वेदाचे आकलन तुला होणार नाही आणि त्या वेदानं तुला आता मोक्ष मिळणार नाही. तर आता मोक्ष तुला मिळण्यासाठी एकच मार्ग खुला आहे तुझ्यासाठी, तो म्हणजे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमध्ये. त्यांनी 20-25च त्याच्यामध्ये श्लोक लिहिलेले आहेत, परंतु अत्यंत महत्त्वाचे आहेत. काही श्लोक माझ्या आठवणीत आहेत अजून बी. ते म्हणले, यावद वित्तो पार्जन सक्त तावद निज परिवारो रक्त. जोपर्यंत आपण कमी तो असतोच ना घरी, त्यावेळेस तोपर्यंत आपले सगळेजण आपल्याला भितात, आपल्याला हे खाऊ घाल, हे पाहिजे का खायला, ते पाहिजे का खायला, म्हणजे काही बी करून देतात खायला. यावद वित्तो पार्जन सक्त तावद निज परिवारो रक्त. तोपर्यंत तुमचे परिवार तुमच्यावर आसक्त असतो, तुमच्या काही बी ऐकतो. पण ज्यावेळेस तुम्हाला धावती जर्जर देहे वार्तानं पुछती कोपी न गे. पण जसा तुमचा देह जर्जर झाला, म्हातारपण आलं की तुम्हाला कोणीही विचारित नाही तुमचं काय चाललंय, काय चाललंय, काही नाही, काही विचारित नाही. हो, त्यामुळं काय म्हणले शंकराचार्य, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे भल्या माणसा, आता तू ते सोडून दे आणि आता तू काय कर, परमेश्वराचं चिंतन कर. आणि खरंच माय बाबा, परमेश्वराचं चिंतन 50-60 वर्ष झाल्यावर तरी आपण करायला पाहिजे. त्या 16 वर्षापासून 18 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंत आपलं संसार, मुलीचे लग्न, मुलाचे लग्न याच्यातच जातो आपला वेळ. ठीक आहे, तिथून मुलं मोठे होतात, त्याच्या हातात कारभार जातो, आपलं घरात काही राहत नाही. पण तिथून तरी आपण काय केलं पाहिजे, हा संसाराचा म्हणजे आसक्ती सोडली पाहिजे आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपण वेळ घातला पाहिजे. आणि मग परमेश्वराच्या चिंतनात वेळ घातल्यानंतर आपलं काय होईल आणि कसा चिंतन करायचं. संत ज्ञानेश्वर सांगतात की ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. मौन धरायचं आणि परमेश्वराचं चिंतन करायचं. मग असं केलं तर परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि परमेश्वर तुम्हाला त्यांच्या स्वरूपी लीन करून घेऊन तुम्ही परमेश्वरासारखे होतात. तर मायबापो, परमेश्वराचं चिंतन सतत नित्य करा आणि परमेश्वराची प्राप्ती आपल्याला कशी होईल, ह्या नश्वर संसारातून आपली सुटका कशी होईल, तर याचा विचार करा आणि आपलं भलं करून घ्या. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.
आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुमच्या फायद्याची, ती म्हणजे गीता आपला हा जो चॅनल आहे हा गीता चॅनल आहे. आणि गीता माऊलीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो. आणि त्या गीता माऊलीची प्रसन्नता जोडून घ्या आणि परमेश्वर श्रीकृष्ण महाराजाची प्रसन्नता जोडून घ्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.